गुलबर्गा ते लातूर मार्गावरील बस क्रमांक 8650 लातूर बस डेपोमध्ये उमरगा येथे वयोवृद्ध महिला प्रवाशी सोबत गैरवर्तन झाल्याची घटना उघडकीस आली आहे। सदर बसचे चालक क्रमांक 21171 आणि वाहक क्रमांक 3997 यांनी प्रवाशांशी अरेरावीची भाषा वापरत मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार उमरगा येथे एका वयोवृद्ध महिलेला बसमध्ये प्रवासासाठी घेण्याची विनंती करण्यात आली होती। मात्र बसमध्ये जागा नसल्याचे सांगत चालक आणि वाहक यांनी तिला बसमध्ये घेण्यास नकार दिला। यावेळी संबंधित प्रवाशाने उभे राहून प्रवास करण्याची तयारी दर्शवली, तरीही त्याची विनंती नाकारण्यात आली। याच दरम्यान चालक आणि वाहक यांनी संतप्त होऊन अरेरावीची भाषा वापरली आणि मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आल्याचा गंभीर आरोप आहे। या प्रकारामुळे बसमधील इतर प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित चालक आणि वाहकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरतेय। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव। माझ्या अंगावर गाडी घातली।